सर्वांना नमस्कार मित्रांनो, सर्व जीडीएस बंधूंचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये पोस्ट ऑफिस अस्सल मराठीमधून. त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पोस्टल लाईफ इन्शुरन्सची जी असेल त्याचप्रमाणे आरपी लाईफची जी बेसिक माहिती ती आपण क्लिअर केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, पीएलआयची 6 प्रकारची माहिती, त्याचे जे प्रकार आहेत त्याची प्रत्येक डिटेल्समध्ये माहिती बघणार आहे. आपण बघितलं पीएलआयची सुरुवात वगैरे, त्याचप्रमाणे त्याच्या कंडिशन्स, त्यानंतर त्याच्यात जे कन्सेप्ट आहेत ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये 6 प्रकार बघायचे आहेत. किती प्रकार आहेत एकूण इथं लक्षात घ्या. 6 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार असणारा, पहिला प्रकार असतो एंडोमेंट अश्युरन्स असतो. कुठला? एंडोमेंट अश्युरन्स. आता एंडोमेंट अश्युरन्स ह्यालाच मराठी नाव आहे, ह्याला मराठी नाव आहे संतोष. संतोष विमा बरं का, परीक्षेला विचारलं जाते पीएलआय मध्ये संतोष विम्याला कुठलं नाव आहे, तर त्याला म्हणतात एंडोमेंट अश्युरन्स. आता अश्युरन्स इथे लिहिलंय, इथे इन्शुरन्स लिहिलंय, तर लक्षात घे इन्शुरन्स म्हणजे काय असतो? विमा असतो. विमा ही काय आहे? व्यापक कन्सेप्ट आहे. त्याच्या अंडर येणारी कुठली? अश्युरन्स. अश्युरन्स म्हणजे काय असतंय? खात्री असते, गॅरंटी असते. तुम्ही ज्याचे बेनिफिट येतं, कुठले ज्या पॉलिसीचे प्रकार आपण बघतोय त्याची जी बेनिफिट येतं, त्याचा जो पिरियड आहे ते सगळं अश्युरन्स या शब्दामध्ये काय होतो? कव्हर केला जातो. अश्युरन्स कोणाच्या अंडर येतो? इन्शुरन्स. इन्शुरन्स व्यापक कन्सेप्ट आहे. आलं का लक्षात तुझ्या? त्यामुळे लिहिलं इथं काय? अश्युरन्स लिहिलेलं आहे. इन्शुरन्स म्हणजे विमा असतो. आलं लक्षात? आता बघ, एंडोमेंट इन्शुरन्स आपण बघतोय. एंडोमेंट इन्शुरन्सची सुरुवात कधी झालेली आहे? एंडोमेंट इन्शुरन्सची सुरुवात झालेली आहे 1 फेब्रुवारी 1884 साली. काय झालेलं आहे? ह्याच्यामध्ये जे 6 प्रकार आहेत त्यामध्ये काही विम्यांची सुरुवात नंतर सुद्धा झालेली आहे. त्यामुळे तुला ते पण सांगतो. कुठले विम्याचे प्रकार कधी सुरुवात झाली लक्षात घ्या. एंडोमेंट इन्शुरन्स आहे. एंडोमेंट इन्शुरन्सची सुरुवात झाली 1 फेब्रुवारी 1884 ला. 1884. त्यानंतर एंडोमेंट इन्शुरन्स साठी कोण पात्र आहे? जो पीएलआय काढू शकतो तो आहे ना, एंडोमेंट इन्शुरन्स काढू शकतो. पीएलआय साठी आपण पात्रता बघितल्या, काय काय सरकारी निमशासकीय, त्याचप्रमाणे डिप्लोमा डिग्री होल्डर, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट जे अधिकारी आहेत ते सुद्धा काय करू शकतात? ते सुद्धा पीएलआय काढू शकतात. आता लक्षात घे, एंडोमेंट इन्शुरन्स 1 फेब्रुवारी 1884 ला सुरुवात झाली. वय मर्यादा लागेल ना भाऊ? वय मर्यादा किती असते ह्या इन्शुरन्स साठी? वय मर्यादा असते बघ 19 ते 55 वर्षापर्यंत. किती? 19 ते 55 वर्षापर्यंत काय केलं जाऊ शकतं? एंडोमेंट इन्शुरन्स काढला जाऊ शकतो. ह्याचा बोनस रेट किती असतो? बोनस रेट असतो बघ 52% बोनस रेट असतो. लक्षात ठेव. काय असतंय? बोनस रेट चेंज होत राहते. त्यामुळे तू काय करायचंय, परीक्षेला ज्यावेळेस जाशील त्यावेळेस त्याचा बोनस रेट आपल्या साईट वरून चेक करून जायचा आहे. आलं लक्षात? 52% बोनस रेट आहे. एंडोमेंट इन्शुरन्स 1 फेब्रुवारी 1884 ला सुरुवात. 19 ते 55 वयोगटातील व्यक्ती काढू शकतो. मॅक्झिमम आणि मिनिमम लिमिट किती आहे यासाठी? हे पाहिजे, मॅक्झिमम आणि मिनिमम लिमिट. मिनिमम किती? 20,000 रुपयाचा तू काय करू शकतो? विमा काढू शकतो. आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त किती रुपयाचा विमा काढू शकतो? जास्तीत जास्त तू 50 लाखापर्यंत विमा काढू शकतो. किती? 50 लाखापर्यंत. आता तुला सांगितलंय बघ, लक्ष घे, 50 लाखापर्यंत सांगितलंय. तू म्हणशील की आता एक विमा 50 लाखाचा काढतो, दोन विमा दुसरा विमा परत 50 लाखाचा काढतो, तसं जमणार नाही. तुझी जेवढे पॉलिसी आहेत तेवढे सगळ्याची अमाऊंट किती पाहिजे? जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत पाहिजे. नाही तू म्हणशील माझ्याकडे मोकार पैसे होतोय आणि मी मोकार पॉलिसी काढतो, तसं जमणार नाही बाबा. आलं लक्षात? त्याचप्रमाणे तुला जर 20 लाखाच्या वरती जास्त पॉलिसी काढतोस त्यावेळेस तुला इन्कम ऑफ सोर्स म्हणजे तुझ्याकडे मोकार पैसा आलाय कुठून, तू कशाच्या बेसिसवर काढतोय, इन्कम ऑफ सोर्स तुला काय करावं लागेल? दाखल करावं लागेल. का तू पगारातून काढतोय, कसं काढतोय त्या प्रकारे तुला काय करावं लागेल? तुझी पेमेंट स्लिप जमा करावी लागेल. आलं का लक्षात? हे पाहिजे किती? मिनिमम अमाऊंट 20,000, मॅक्झिमम अमाऊंट किती? 50 लाखापर्यंत. त्यानंतर जर समजा तुला ह्याच्यावर लोन पाहिजे, कशावर? एंडोमेंट अश्युरन्सवर, तर तुला 3 वर्षानंतर लोन भेटते. किती? 3 वर्षानंतर लोन भेटेल बघड्या. त्यानंतर तुला पॉलिसी सरेंडर करायची, पॉलिसी तुला बंद करायची, तर तुला काय करता येईल? 3 वर्षानंतर पॉलिसी काय करता येईल? बंद करता येईल. 3 वर्षानंतर 3 इयर बंद करू शकतो. बंद कधी? 3 वर्षानंतर. आता आपण बघितलं ऍटो पेड काय असतंय, त्याचप्रमाणे व्हॉइड इएमओ काय असतोय? व्हॉइड पॉलिसी काय असते? व्हॉइड पॉलिसी असती ज्यावेळेस तू आहे ना काय करतो, 3 वर्ष पॉलिसी भरत नाही त्याला ती पॉलिसी व्हॉइड पॉलिसी म्हणते. त्याचप्रमाणे 3 इयर नंतर बंद करू शकतो. 3 वर्षानंतर जर बंद केलं तर तुला कुठला बोनस रेट भेटणार नाही. बोनस रेट भेटणार नाही. बोनस रेट जो असेल, बोनस जे असेल ते काही भेटणार नाही. पण जर समजा तू जर पॉलिसी 5 वर्षानंतर बंद केली, 5 वर्षानंतर बंद केली,
तर तुला काय केलं जाईल, तुझा जो बोनस रेट असेल आणि तुझी ठराविक अमाऊंट असेल काय असेल ती 60-70% त्यानुसार ते भेटू शकते तुला. त्याचप्रमाणे तुला 3 वर्षानंतर कर्ज भेटेल त्याच्यावर. कुठल्या पॉलिसीवर? एंडोमेंट अशुरन्सवर. आलं का लक्षात तुझ्या? बोनस रेट भेटणार नाही कधी? 3 वर्षानंतर आणि 5 वर्षाच्या आधी. पॉलिसी काय केली तू बंद केलीस तर, सरेंडर केलीस तर. आलं ध्यानात? आता पाय त्यानंतर एंडोमेंट इन्शुरन्स आपण बघतोय त्यामध्ये तुझी मॅच्युरिटी असते. ती मॅच्युरिटी कधी होते काय होते ते तुला सांगतो. मॅच्युरिटी आहे ना, मॅच्युरिटी म्हणजे काय असतं मराठी शब्द? परिपक्व. आता मॅच्युरिटी म्हणजे काय? तू पॉलिसी काढलीस, ठराविक वर्ष तुला पॉलिसी भरायची होती, तो पिरियड संपला, त्यानंतर काय म्हणतात मॅच्युरिटी पिरियड म्हणते. तुझी पॉलिसी काय झाली? मॅच्युअर झाली, तुझी पॉलिसी संपली, त्यानंतर तू काय करू शकतो? पैसे विड्रॉल करू शकतो. आता मॅच्युरिटी पिरियड काय असतो? एंडोमेंट अशुरन्स साठी मॅच्युरिटी पिरियड असतो बघ, वयाची 35 वर्ष, वयाची बर का, ते 60 वर्षापर्यंत काय करू शकतो? तुझी पॉलिसी काय असते? मॅच्युअर होती. ह्याच्यामध्ये जर समजा थोडक्यात उदाहरण घेऊन सांगायचं झालं तुला, तू काय केलं, वयाच्या 25व्या वर्षी पॉलिसी काढली. कुठला? एंडोमेंट अशुरन्स काढला. त्यानंतर तू 10 वर्ष पॉलिसी भरली, त्यानंतर तुला काय केलं जाईल? तुझी पॉलिसी बंद होईल. किती? वयाच्या 35व्या वर्षी. त्यानंतर तुला वाटलं नाही 10 वर्ष नाही, मी किती सुरुवातीला 20 वर्षाची पॉलिसी काढतो. जमतंय बाबड्या, तू 45व्या वयाच्या वर्षी बंद करू शकतो, पण कमीत कमी 35 वयाच्या आधी तू पॉलिसी बंद करू शकत नाही. कुठली पॉलिसी बंद करू शकत नाही? एंडोमेंट अशुरन्स जो असतो तो वयाच्या 35 पर्यंत तू बंद करू शकत नाही. तू म्हणशील माझं वय 26 चालू आहे, मी 5 वर्ष पॉलिसी काढतो आणि 31व्या वर्षी क्लोजिंग करतो. तसं जमणार नाही. एंडोमेंट अशुरन्स साठी कमीत कमी किती? कमीत कमी 35. आलं लक्षात? परीक्षेला इथं प्रश्न विचारला जात आहे. कमीत कमी 35 वर्षापर्यंत बरं का. त्यानंतर मॅक्झिमम आणि मिनिमम अमाऊंट आली लक्षात? बऱ्याच टाईप मध्ये जे प्रकार आहेत आपले त्यामध्ये मोस्ट ऑफ याच्यामध्ये 20,000 ते 50 लाख पर्यंतच मर्यादा आहे. त्यामुळे परीक्षेला प्रश्न विचारला की पीएलआय कमीत कमी जास्तीत जास्त, तर तुझ्या लक्षात द्यायला पाहिजे 20,000 आणि 50 लाखापर्यंत. आलं डोक्यात तुझ्या? त्यानंतर वय वर्ष 19 ते 55 पर्यंत आपण काय करू शकतो? एंडोमेंट इन्शुरन्स काढू शकतो. आलं का ध्यानात? आता आपण काय करूया, जो दुसरा प्रकार आहे तो आता आपण पाहूया. आता आपण दुसरा प्रकार बघूया. दुसरा प्रकार काय आहे? दुसरा प्रकार असतोय होल लाईफ इन्शुरन्स. म्हणजे काय? संपूर्ण जीवन विमा. हे पाय, दुसरा हेडलाईन टाकतो, होल लाईफ इन्शुरन्स. होल लाईफ इन्शुरन्स किंवा अशुरन्स. आता लक्षात घे, ह्याला काय म्हणतात मराठीमध्ये? संपूर्ण जीवन विमा म्हणतील. काय? संपूर्ण जीवन विमा. त्याचप्रमाणे दुसरं नाव काय असते? ह्याला सुरक्षा सुद्धा म्हणलं जातं बरं का. काय केलंय? तुझ्या जीवनाच्या काय केली? सुरक्षा केली. होल लाईफ इन्शुरन्स, संपूर्ण जीवन विमा, ह्याला दुसरं नाव सुरक्षा. आलं का लक्षात? सुरक्षा कशाला तुला विचारलं जाईल परीक्षेला? पीएलआय मध्ये सुरक्षा कुठल्या विम्याला म्हणलं जाईल? तर होल लाईफ इन्शुरन्सला काय केलं जाईल? सुरक्षा विमा म्हणलं जाईल. आलं लक्षात? संपूर्ण जीवन विमा. आता ह्याच्यामध्ये काय अटी आहेत, काय येतात बघ. पहिली अट काय? वय वर्ष तुला किती पाहिजे? वय वर्ष पाहिजे 19 ते 55. इथं सुद्धा सेम कंडिशन, 19 ते 55 पर्यंत काय पाहिजे? तुझं वय वर्ष पाहिजे. त्यानंतर ह्याचा बोनस रेट काय असतो? ह्याचा बोनस रेट आता सध्याला 76% बरं का, 76% एवढं लक्षात ठेव. त्यानंतर 19 ते 55 वय वर्ष बघितलं ही पॉलिसी सुद्धा कधी सुरू झाली? ही सुद्धा 1 फेब्रुवारी 1884 ला सुरू झालेली आहे. त्यानंतर ह्याचे मिनिमम आणि मॅक्झिमम अमाऊंट किती? मिनिमम मॅक्झिमम 20,000 रुपये ते किती? परत 50 लाख पर्यंत. आलं का लक्षात? आता बघ, होल लाईफ इन्शुरन्स मिनिमम किती? 20,000 ते 50 लाखापर्यंत. त्यानंतर होल लाईफ इन्शुरन्स जो असतो तो काय केला जातो? कन्वर्ट करू शकतो. कशामध्ये कन्वर्ट करू शकतोस तू? एंडोमेंट इन्शुरन्स आहे जो आपण संतोष विमा बघितला त्याच्यामध्ये तू कन्वर्ट करू शकतो. आता लक्षात घे कसं कन्वर्ट करू शकतो, काय करू शकतो. हे बघ, त्याला शॉर्ट फॉर्म लिहितो, WLA, होल लाईफ इन्शुरन्स. हा काय करू शकतो? कन्वर्ट करू शकतो. कन्वर्ट करायचा आहे. कन्वर्ट कशामध्ये होईल? ह्याला कन्वर्ट होईल एंडोमेंट इन्शुरन्स मध्ये कन्वर्ट होईल. आणि एंडोमेंट इन्शुरन्स मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ह्या एंडोमेंट इन्शुरन्सचं त्याला काय होईल? अटी लागू होत्या. आता कन्वर्ट करायचं आहे तर वयाच्या कितीपर्यंत करू शकतो? 59. वयाच्या 59 पर्यंत तू काय करू शकतो? कन्वर्ट करू शकतो. वयाच्या 59 पर्यंत
काय करू शकतो, एंडोमेंट इन्शुरन्स मध्ये कन्वर्ट करू शकतो, काय होल लाईफ इन्शुरन्स. त्यानंतर ह्याची जी मॅच्युरिटी एज असते, मॅच्युरिटी एज किती असते लक्षात घे. मॅच्युरिटी एज असते होल लाईफ सांगितलंय अख्खं जीवनभर बरं का. 80 वयाच्या 80व्या वर्षी काय होईल, 80व्या वर्षी तुझी पॉलिसी मॅच्युअर होईल. काय होईल, 80व्या वर्षी वयाची 80 झाली तर काय होईल, पॉलिसी मॅच्युअर होईल आणि तुला काय होईल, ते अमाऊंट भेटेल. आता लक्षात घे, तुला एक उदाहरण म्हणून सांगतो. ह्याच्यामध्ये कसं केलं जातं, ह्याच्यामध्ये एक कन्सेप्ट असते, काय ऑक्टेड एज म्हणून एक कन्सेप्ट असते, ऑक्टेड एज. हे लक्षात घे बरं का, तुला सांगतो ऑक्टेड एज. आता हे ऑक्टेड एज म्हणजे काय, ह्या पॉलिसीसाठी कसं असतं, होल लाईफ इन्शुरन्स आहे, त्यामध्ये 55, 58 आणि 60 हे काय येतं, ऑक्टेड एज येतं. ऑक्टेड एज म्हणजे काय असतं तुला सांगतो बघ. तो एक उदाहरणाद्वारे तुला सांगितलं ते व्यवस्थित पटल, नाही तुला मी असं थेरी सांगत बसल काही नाही, तू आता ऐकशील आणि आता इकडून लगेच सोडून देशील. त्यामुळे लक्षात घे, उदाहरण सांगतो तुला. हे बघ, होल लाईफ इन्शुरन्स काढायचा आहे. त्यानंतर समजा एक व्यक्ती आहे, त्याचं वय किती, 50 वर्ष. 50व्या वर्षी त्याने काय केलं, होल लाईफ इन्शुरन्स खरेदी केला, होल लाईफ इन्शुरन्स काढला. त्यानंतर त्याला ती पॉलिसी किती वर्ष पुढे भरावी लागेल. जर समजा त्याने काय केलं, 1,00,000 विमा घेतला, किती, 1,00,000 मॅच्युरिटी त्याची. जर त्याने ठरवलं काय की त्याचं ऑक्टेड एज 55, 58, 60 ह्यापैकी जर त्याने समजा ठरवलं 58 वर्षापर्यंत मी पॉलिसी भरतो, 1,00,000 जी मॅच्युरिटी आहे त्याची जी अमाऊंट असेल 1,00,000, त्याला कधीपर्यंत भरावी लागेल, 8 वर्षामध्ये. आता सध्या वय त्याचं किती, 50 वर्ष आहे. ऑक्टेड एज जर त्याने 58 घेतलं तर काय होईल, त्याला 8 वर्ष पॉलिसी भरावी लागेल. 8 वर्ष पॉलिसी भरली, भाऊने काय करायचं, आता काहीच करायचं नाही. 8 वर्ष पॉलिसी भरली तशीच ठेवायची. किती लाख रुपये जमा होणार, 1,00,000 रुपये. ते प्रीमियम कॅल्क्युलेशन केल्यानंतर 8 वर्षामध्ये तेवढी 1,00,000 रुपये जमा होतील. 8 वर्ष भरल्यानंतर काहीच करायचं नाही पॉलिसीचं. काय करायचं, फक्त वयाचं किती बघायचं, 80 वय कधी होत आहे, काय 80 वय कवर होत आहे तेव्हा बघायचं. 80 वय झाल्यानंतर त्याला काय होईल, ह्याची त्यांनी वयाच्या 58 वर्षापर्यंत जे 1,00,000 रुपये भरले तर ते, आणि त्याचा जो 76% जो बोनस रेट असेल, जे काही त्याचा चार्ट असेल त्यानुसार त्याला काय होईल, ती पॉलिसीची मॅच्युरिटी भेटेल. आलं का तुझ्या लक्षात आता. ऑक्टेड एज कधीपर्यंत म्हणजे 55, 58, 60. जर समजा आपण बघितलं तर वय वर्ष किती आहे, 55 पर्यंत खोलू शकतो. आता वयाच्या 55व्या वर्षी त्यांनी पॉलिसी खोडली तर त्याला काय आहे, तो 3 वर्ष पॉलिसी भरू शकतो किंवा 5 वर्ष पॉलिसी भरू शकतो. यायले का ध्यानात तुला काय बोलायला ते. काय कर, परीक्षेत इथं प्रश्न काय विचारतील, होल लाईफ इन्शुरन्स तुला बोनस रेट विचारतील. त्यानंतर तुला इथं विचारलं जाईल होल लाईफ इन्शुरन्स कशामध्ये कन्वर्ट केलं जाईल, होल लाईफ इन्शुरन्स एंडोमेंट इन्शुरन्स मध्ये कन्वर्ट केलं जाईल. मॅच्युरिटी विचारू शकते, मॅच्युरिटी किती, वयाचे 80व्या वर्षी तुला काय होईल, पैसे भेटतील. आता आजकाल जर बघितलं तर भारतामध्ये सरासरी 65 ते 70 एवढेच काय माणसाचं आयुष्य आहे. काय वयाच्या 80 पर्यंत मी तर काय जगेल हे मला गॅरंटी नाहीये. आजची जी पिढी आहे ती अतिशय म्हणजे वेगळ्या वर्णावर जाताना आपण बघत आहे. एवढं लक्षात आलं की तुला, होल लाईफ इन्शुरन्स काय काय आहे त्यामध्ये. परत जर तुला एक सांगायचं राहिलं, ह्याच्यामध्ये तुला लोन घ्यायचंय, लोन लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे का. तू कर्ज घेऊ शकतो बबड्या. कर्ज कधी घेऊ शकतो, 4 वर्षानंतर तू कर्ज घेऊ शकतो. किती, 4 वर्षानंतर. आपण बघितलं, आपण काय बघितलं, एंडोमेंट इन्शुरन्स जो होता, संतोष विमा जो होता, त्याच्यामध्ये तुला 3 वर्षानंतर लोन भेटलं असतं. पण इथं किती, 4 वर्षानंतर तुला इथं लोनची फॅसिलिटी अवेलेबल आहे. त्यानंतर तुला जर पॉलिसी सरेंडर करायची तर तू काय करू शकतो, 3 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करू शकतो. 3 इयर सरेंडर, किती, 3 वर्षानंतर सरेंडर करू शकतो. इथे मी तीच कंडिशन लागू होईल. जर तू काय केलं, 5 वर्षाच्या आधी जर ही केली, 5 वर्षाच्या आधी पॉलिसी सरेंडर केली तर तुला काय बोनस काय भेटणार नाहीये. आलं लक्षात. होल लाईफ इन्शुरन्स मध्ये एवढ्या गोष्टी काय कर, लक्षात ठेव. त्यानंतर आपण आता बघूया तिसरा जो प्रकार आहे तो. आता लक्षात घ्या, तिसरा प्रकार काय आहे, तिसरा प्रकार असतोय बघ पॉलिसी मधला, PLI चा तिसरा प्रकार आहे परिवर्तनीय जीवन विमा असतो. काय असतोय, परिवर्तनीय संपूर्ण जीवन विमा. म्हणजे काय, कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स असतो प्रकार. कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स बरं का, होल लाईफ इन्शुरन्स किंवा अशुरन्स. काय इन्शुरन्स अशुरन्स जे तोंडात येते
ते दोन्ही शब्द एकच आहेत, अर्थ एकच आहे. ओके, फक्त लक्षात घे CWLA म्हणतात त्याला, CWLA. त्यानंतर ह्याचं दुसरं नाव काय आहे? ह्याला दुसरं नाव आहे सुविधा. सुविधा पुरवली जाते. काय केलं जाते तुला ह्याच्यावरून लक्ष द्यायला पाहिजे. सुविधा काय केलंय, कन्वर्ट करायची काय केलेली आहे, तुला सुविधा दिलेली आहे. त्यामुळे काय म्हणतात कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स, म्हणजे मराठीमध्ये अर्थ तुला सांगतो बघ, परिवर्तित संपूर्ण जीवन विमा. बरं का, संपूर्ण जीवन विमा आलं का लक्षात? परिवर्तित संपूर्ण जीवन विमा. आता ह्याच्यामध्ये तुला परीक्षेला पहिला प्रश्न विचारू शकतात काय, की CWLA त्याला कुठल्या याच्यामध्ये कन्वर्ट करतात, त्याला एंडोमेंट इन्शुरन्स मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. पण लक्षात ठेव, तुला हा शब्द देतील सुविधा हा कुठल्या PLI ला म्हणलं जातं, तर सुविधा ह्याला कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स असं म्हणलं जातं. आता ह्याच्या काय कंडिशन येतात ते आपण बघूया. ह्याच्यामध्ये काय काय कंडिशन आहेत. पहिली कंडिशन तुला माहिती आहे, वय किती पाहिजे बाबड्या, 19 ते 55. त्यानंतर मिनिमम मॅक्झिमम तुला माहिती झालंय 20,000 ते 50 लाख पर्यंत. हे पहिले दोन मुद्दे ह्याच्यातले तुला सांगतो. 19 ते 55 वय वर्ष. त्यानंतर दुसरा मुद्दा काय सांगितलं तुला आता, तुझे किती मिनिमम मॅक्झिमम 20,000 रुपये ते 50 लाख पर्यंत. बरं का, 50 लाख लिहितोय तो, शून्य लिहित बसत नाही, 50 लाख पर्यंत. त्यानंतर ह्याच्यामध्ये कसं आहे, कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स मध्ये ह्याची सुद्धा मॅच्युरिटी एज काय असतंय, मॅच्युरिटी एज लक्षात घे, मॅच्युरिटी एज आहे ती किती आहे, 80 वर्षे, 80 वयाची. आता तुला सांगतो बघ, 80 वर्षे कसं आहे काय ते बी सांगतो तुला व्यवस्थित समजून. फक्त लक्षात ठेव, वयाची 80 वर्ष मॅच्युरिटी एज, मॅच्युरिटी ऑफ पॉलिसी. त्यानंतर ही पॉलिसीवर लोन भेटेल का तुला, लोन भेटतंय तुला. लोन किती वर्षांनी भेटेल तुला, इथं सुद्धा लोन 4 वर्षांनी भेटेल. किती, 4 वर्षानंतर. त्यानंतर तुला ते माहितीच आहे, आपला रेग्युलर फंडा 3 वर्षानंतर सरेंडर केली, 3 वर्षानंतर तुला काय होईल, बोनस भेटणार नाही. 5 वर्षाच्या आधी मध्ये केलं, 5 वर्षाच्या आधी 5 ते 3 पर्यंत समजा, 3 ते 5 असते बरं का, 5 ते 3 नसते. ओके, बोनस काय होईल, भेटणार नाही. एवढे पॉईंट तुझ्या लक्षात आले का? आता लक्षात घे, कन्वर्ट कसं करायचंय, काय करायचंय ते तुला सांगतो. पहिल्यांदा बघ, 19 ते 55 पर्यंत तू काय करू शकतो, पॉलिसी काढू शकतो. आता CWLA हा काय करायचा आहे, कन्वर्ट करायचा आहे. परीक्षेला विचारताय CWLA आणि होल लाईफ इन्शुरन्स कशामध्ये कन्वर्ट करू शकता, एंडोमेंट अश्युरन्स मध्ये कन्वर्ट करू शकता. EA मध्ये एंडोमेंट अश्युरन्स म्हणजे संतोष मध्ये CWLA ह्याला कन्वर्ट करायचंय. तो वय वर्ष किती पाहिजे, वय वर्ष वयाच्या 55 वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे. किती, वयाच्या, एकदा पॉलिसी काढलीस त्यानंतर तुझं वय 55 वर्षानंतर ती कन्वर्ट करता येणार नाही. लक्ष घे, एज किती, 55 एवढं आलं लक्षात. आता कन्वर्टेबल समजा कधी करू शकतो, जर समजा त्यांनी काय केलं, 37व्या वर्षी किंवा 35व्या वर्षी समजा पॉलिसी काढली. किती, उदाहरणाद्वारे तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, व्यवस्थित लक्षात राहते. काय होतंय, थेरीने आपलं असं वार आलं की असं इकडून निघून जातं असं कानातून, तसला विषय नाही ठेवायचा. हे बघ, 35व्या वर्षी तू पॉलिसी काढली, कुठली, कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स. आता काढली त्यानंतर तुला काय करायची, ती कन्वर्ट करायची कशामध्ये, एंडोमेंट अश्युरन्स मध्ये त्याला कन्वर्ट करायची. तू कधी करू शकतो, तू 5 वर्षानंतर करू शकतो. किती, 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर. त्यानंतर ती 6 वर्षाच्या आतमध्ये काय करावं लागते, कन्वर्ट करावी लागते. हे बघ, 5 वर्षानंतर, 5 इयर आफ्टर आणि 6 इयर बिफोर. आला का फंडा लक्षात तुझ्या, फंडा येला का लक्षात तुझ्या, काय ते तू काय करू शकतो, CWLA एंडोमेंट अश्युरन्स मध्ये कन्वर्ट करू शकतो. कन्वर्ट कधी करू शकतो, पॉलिसी काढल्यानंतर 5 वर्षानंतर आणि 6 वर्षाच्या आतमध्ये. त्याचप्रमाणे तुझं वय किती पाहिजे, तो वयामध्ये लक्षात ठेवावं लागेल. तो वय वर्ष 55च्या वर गेलं नाही पाहिजे. जर समजा ते 55च्या वर गेलं आणि 5 वर्ष जर होत असतील तर तुला ते एंडोमेंट अश्युरन्स मध्ये कन्वर्ट करता येणार नाही बरं का बाबड्या. हे बघ, 5 वर्ष आणि 6 वर्षाच्या आधी केली कन्वर्ट, तर ती कन्वर्ट केल्यानंतर एंडोमेंट अश्युरन्स मध्ये कन्वर्ट केल्यानंतर ह्याच्या ज्या एंडोमेंट अश्युरन्सच्या ज्या
अटी आणि शर्ती येतात त्या काय होतील, त्या विम्याला लागू होतील. कुठल्या CWNA ला, एंडोमेंट अशुरन्स मध्ये तो कन्वर्ट होईल. त्यानंतर एंडोमेंट अशुरन्सच्या ज्या अटी येतात त्या काय होईल, विम्याला लागू होत्या. त्याचप्रमाणे जर समजा काय केलं, तू लक्षच नाही, तू पॉलिसी काढली 38 किंवा 37 वर्षी, 5 वर्ष उलगडून गेले, 6 वर्ष उलगडून गेले, तुला लक्षातच नाही काय करायचं, तुला कन्वर्ट करायची होती. बाबड्या काय करता येणार नाही बरं का, कन्वर्ट करता येत नाही. मग ती काय करायला लागेल, ती आहे ना होल लाईफ इन्शुरन्स सारखी ग्राह्य धरली जाईल. काय सारखी, होल लाईफ इन्शुरन्स सारखी. कुठली पॉलिसी, कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स. होल लाईफ इन्शुरन्स सारखं कधी ग्राह्य धरला जाईल, ज्यावेळेस तुम्ही कन्वर्ट करणार नाही. कधी EA मध्ये 5 वर्षानंतर आणि 6 वर्षाच्या ज्यावेळेस कन्वर्ट केली जाणार नाही त्यावेळेस तिला WA सारखी ग्राह्य धरली जाईल. त्याचप्रमाणे आता तुला बोललो तो वयाची 80 वर्ष, होल लाईफ इन्शुरन्स काय, वयाच्या 80 वर्षी मॅच्युरिटी. त्याचप्रमाणे इथं काय केलं जाईल, मग होल लाईफ इन्शुरन्स तो ग्राह्य धरल्यानंतर ती पॉलिसी कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स हा वयाच्या 80 वर्षी मॅच्युअर होईल. जर समजा तू एंडोमेंट इन्शुरन्स मध्ये केला तर त्याला काय होईल, एंडोमेंट इन्शुरन्सच्या टर्म्स अँड कंडिशन, शर्ती आणि अटी लागू होतील. आलं का लक्षात तुला. कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स अतिशय सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केलेला आहे. जरी तुला अजून काही डाऊट वाटत असेल तर तू काय कर, तिथे कमेंट मार, खाली असते ना ते लिहून येत आहे, तर तू काय कर, तुला जे प्रश्न विचारायचा आहे ते तिथे विचारू शकतो. त्यानंतर आपण काय करूया, आता हा तिसरा आपण प्रकार व्यवस्थित सगळं बघितलाच आहे. आता आपण जो चौथा प्रकार आहे ते पाहूया. आता काय करूया, आपण चौथा प्रकार बघूया. पॉलिसीचा चौथा प्रकार काय आहे, चौथा प्रकार असते बघ, चिल्ड्रन पॉलिसी असती, बालक पालक विमा. थोडक्यात तुला सांगतो काय, बालक पालक विमा लक्षात ठेव, तुझ्या लक्षात राहण्यासाठी बरं का. चिल्ड्रन पॉलिसी तुला सांगतो, चिल्ड्रन पॉलिसी. चिल्ड्रन पॉलिसी म्हणजे काय, बाल जीवन विमा. बाल जीवन विमा. आता PLI मध्ये आपण बाल जीवन विमा काढू शकतो का, तर बाबड्या काढू शकतोय. काय लक्षात घे, ह्याच्यासाठी टर्म्स अँड बऱ्याच कंडिशन येतात. तर तुला काय करतो, एक एक सांगण्याचा प्रयत्न करतो, व्यवस्थित लक्ष दे. हे बघ, चिल्ड्रन पॉलिसी मराठी शब्द बाल जीवन विमा. त्यानंतर पहिला आपण बघूया वय वर्ष किती पाहिजे. वय वर्ष पाहिजे 5 ते 20 वयापर्यंत असेल तर तू काय करू शकतो, चिल्ड्रन पॉलिसी काढू शकतो. त्यानंतर दुसरा मुद्दा लक्षात घे, दुसरा मुद्दा काय होता, मिनिमम आणि मॅक्झिमम. आता इथं लक्षात घे, तो डोकं ठिकाणावर ठेव. इथं मिनिमम आणि मॅक्झिमम किती आहे, 20,000 ते 3 लाखापर्यंत तू काय करू शकतो, 3 लाख, बरं 3 लाखापर्यंत तू काय करू शकतो, 3 लाखापर्यंत बाल जीवन विमा काढू शकतो. बाल जीवन विमा PLI सुरुवात कधी झालेली आहे, याची सुरुवात झालेली 20 जानेवारी 2006 ला. लक्षात ठेव, 20 जानेवारी 2006 ला. मागची 2-3 वर्ष पेपर बघ, प्रत्येक सर्कल मध्ये किंवा एखाद्या सर्कल मध्ये प्रत्येक वर्षी एक तरी प्रश्न आहे. चिल्ड्रन पॉलिसी PLI सुरुवात कधी झाली, सुरुवात झाली बाबड्या 20 जानेवारी 1900 नाही 2006, नाही तर 1900. लक्षात घे, 20 जानेवारी 2006 ला काय झालेलं आहे, ही चिल्ड्रन पॉलिसीची सुरुवात झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं 20,000 ते 3 लाखापर्यंत तू काय करू शकतो, पॉलिसी काढू शकतो. ह्याच्यामध्ये कशी पॉलिसी काढली जाते, काय केलं जातं, ह्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन काय, एक लक्ष द्या. आता पहिला मुद्दा, पॅरेंटची पॉलिसी पाहिजे. कुठली, पॅरेंट. पॅरेंट म्हणजे कोण, आई किंवा वडिलांची पॉलिसी पाहिजे. त्यानंतर त्यांचं वय किती पाहिजे, वडिलांचं किंवा आईचं वय 45 वर्षापेक्षा जास्त वय नसलं पाहिजे. त्यानंतर आपण बघितलं 20,000 ते 3 लाखापर्यंत चिल्ड्रन पॉलिसी काढू शकतो. पण जर समजा पालकाची जर पॉलिसी 2 लाखाची असेल, पालकाची पॉलिसी 2 लाखाची असेल तर चिल्ड्रनची पॉलिसी 3 लाखाची काढू शकतो का, तसं जमणार नाही. इथं लक्षात ठेवायचं, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ पॅरेंट ऑर लेस दॅन ऑफ डेट. ओके, म्हणजे 2 लाख किंवा 2 लाखापेक्षा कमी काय करू शकतो, चिल्ड्रन पॉलिसी काढू शकतो. जर समजा पॅरेंटची पॉलिसी आहे 10 लाखाची तर तू 3 लाखाची चिल्ड्रन पॉलिसी काढू शकतोय. आलं का लक्षात तुला. पॅरेंटचं वय किती पाहिजे, 45 वर्षाच्या आतमध्ये पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा लक्षात घे, जर समजा आता पॅरेंट हे काय करतील, मेन अकाउंट होल्डर म्हणून किंवा मेन पॉलिसी होल्डर म्हणून ते काय करतील, प्रीमियम भरतील. जर समजा
पॅरेंटची डेथ झाली, काय पॅरेंटची डेथ झाली, डेथ समजा, तर हप्ता कोण भरेल? बाबड्या हप्ता भरायची गरज नाही. जे पॉलिसीची अमाऊंट असेल आणि ज्या बोनस रेट असेल त्या बोनस रेट नुसार काय होईल, त्या बालकाला म्हणजे कोणाला, चिल्ड्रनला काय केलं जाईल, चिल्ड्रनला काय भेटलं जाईल, पॉलिसी अमाऊंट, पॉलिसी प्लस जो बोनस रेट आहे, काय तुमचा किती वर्षाचा बोनस असेल काय असेल ते काय केलं जाईल, भेटलं जाईल. कधी? ज्यावेळेस पॅरेंटची डेथ होईल, ज्यावेळेस हप्ते भरताना पॅरेंटची डेथ झाली, तर जो मुलगा आहे किंवा जो मुलगी आहे त्यांची जी पॉलिसी त्याला पॉलिसी आणि जो बोनस असेल ते भेटलं जाईल. आता ह्याच्या ऑपोजिट केस मध्ये काय होईल, ह्याच्या ऑपोजिट केस मध्ये असं होईल, जर समजा चिल्ड्रनची डेथ झाली तर पैसे कोणाला भेटतील, पॅरेंटला भेटतील, पॉलिसी प्लस बोनस, ह्याच्यामध्ये परत हप्ते भरायची गरज पडणार नाही. आलं लक्षात? एवढं लक्षात आलं का तुझ्या? त्यानंतर ही पॉलिसी सरेंडर करू शकतो का, किंवा ह्याच्यावर लोन अवेलेबल आहे का? चिल्ड्रन पॉलिसीवर लोन अवेलेबल नाहीये, नो लोन अवेलेबल, नो लोन अवेलेबल. त्याचप्रमाणे ही पॉलिसी तू सरेंडर करू शकतो का? हे चिल्ड्रन विमा आहे किंवा जो बाल जीवन विमा आहे तो सरेंडर सुद्धा करू शकत नाही, सरेंडर करू शकत नाही. जर समजा काही कंडिशन मध्ये करायचं म्हणला तर 5 वर्षानंतर तो काय करू शकतो, आपण प्रीमॅच्युअर क्लोजर तो करू शकतो. आता लक्षात घे, आता जर समजा आहे ना एका घरामध्ये 4 मुलं असतील तर 4 मुलांची पॉलिसी काढता येईल का? तसं नाही. एक फॅमिली 2 पॉलिसी ते काढू शकतात. किती? 1 फॅमिली 2 पॉलिसीज, 1 फॅमिली 2 चिल्ड्रन, बरं का, 2 चाइल्ड काय करू शकतो, पॉलिसी काढू शकतो. आता ह्याच्यामध्ये एक सेक्शन आहे, हे बघ, पहिला अपत्य जर एक असेल आणि दुसरा अपत्य जर ट्विन्स असेल तर हे ट्विन्स हे दोघांची सुद्धा काय करू शकतो, पॉलिसी काढू शकतो, एक्सेप्शन केस. पण जर पहिल्यांदा ट्विन्स असेल आणि दुसऱ्यांदा एकच अपत्य असेल तर तू पॉलिसी काढू शकतो का त्यांची? नाही, फक्त पहिल्यांची काढू शकतो. आलं लक्षात? त्या प्रकारे बघ आपण बघितलं बालजीवन विमा, वय वर्ष देतो बरं का, वय 5 ते 20 पर्यंत. त्यानंतर एक पुढचा मुद्दा आहे, यांची जी मॅच्युरिटी आहे, कोणाची, त्याची मॅच्युरिटी बालजीवन विम्याची ती कधी होती? बालजीवन विम्याची मॅच्युरिटी बघ, वयाची 18 ते 25 पर्यंत काय करू शकतो, पॉलिसी मॅच्युअर करू शकतो. मॅच्युरिटी एज, कोणाचं मॅच्युरिटी एज बबड्या? बालकाचं एज किती पाहिजे? 18 ते 25 पर्यंत तो काय करू शकतो, पॉलिसीची मॅच्युरिटी एज ठरू शकतो. आता उदाहरणाद्वारे तुला हे बी सांगतो समजून कसं आहे. हे पाय, काय आहे, बाल्या नावाचा पोर आहे, 7व्या वर्षी त्याच्या वडिलांनी काय केलं, त्याची पॉलिसी काढली. काय केलं, 7व्या वर्षी वयाची पॉलिसी काढली. त्यांनी ठरवलं की मॅच्युरिटी अमाऊंट आम्हाला वयाच्या 21व्या वर्षी लागणार आहे. काय लागणार आहे? आमचा बाबड्या MPC चे क्लासेस करणार आहे पुण्यात. कधी? डिग्री झाल्यानंतर. त्यावेळेस त्याला काय करेल, पैसे लागतील 21व्या वर्षी. तर मग लक्षात घ्यायचं, वर्ष 11 आणि किती, 7 आणि 3 किती येतात, एकूण 14 वर्ष पॉलिसी भरावी लागणार, 14 वर्ष. त्यानंतर ते काय करू शकतील, 21व्या वर्षी मॅच्युरिटी करू शकतील. त्याचप्रमाणे जर समजा वाटलं एखाद्या मुलीची पॉलिसी काढली, त्यांना वाटलं आता बबडीचं काय 18-19 वय झालंय, लग्न काय करायचं तिचं करून टाकायचंय, तर ते ज्यावेळेस आधी विचार करतील की हिची पॉलिसी किती वर्षाची काढायची. जर समजा तिचं वय 10 वर्ष असेल आणि त्यांना 19व्या वर्षी लग्न करायचं असेल तर तुम्हाला पॉलिसी किती वर्षाची काढावी लागेल, एकूण 9 वर्षाची पॉलिसी काढावी लागेल. कुठली? चिल्ड्रन पॉलिसी. त्यासाठी कोणाची? पॅरेंटची पॉलिसी पाहिजे. आता पॅरेंट्स पॉलिसी काढली, त्यानंतर वय वर्ष त्यांचं बघितलं, चिल्ड्रन्सची पॉलिसी काढताना वय वर्ष 45च्या वर नाही पाहिजे, नाही तर असं नको व्हायला. जर समजा काय झालं, एक 40व्या वर्षी काय केलं, वडिलांची पॉलिसी काढली, त्यानंतर एक 6 वर्षानंतर त्यांच्या डोक्यात आलं की आता आपल्या मुलाची पॉलिसी काढावं. 40 आणि 6 किती झालं, 46 त्यांचं वय झालंय, तर चिल्ड्रन पॉलिसी त्यांच्या मुलाची काढू शकतो का? नाही काढू शकत. आता ह्याच्या पलीकडे बघ, तुला चिल्ड्रन पॉलिसी सगळी काय केलंय माहिती व्यवस्थित सांगितलेली आहे. तू काय कर, व्यवस्थित तू लिहून घे काय काय ह्याच्यामध्ये कंडिशन येतात, कधी सुरुवात झाली, काय झालं, ह्याच्या कंडिशन त्या परीक्षेला विचारले जातात. परीक्षेला हा फेवरेट टॉपिक असतो कोणाचा, प्रश्नपत्रिका विचारायचा. आपली जी डिपार्टमेंट आहे तुम्ही, चिल्ड्रन पॉलिसीवर मोस्ट ऑफ प्रश्न विचारला जातो. त्याची सुरुवात विचारली जाईल, त्यानंतर पॅरेंटचा विचारलं जाईल, वय वर्ष विचारलं जाऊ शकतं, मॅच्युरिटी एज विचारलं जाऊ शकते, त्यानंतर ही केस विचारलं जाऊ शकते. ह्याच्या प्रकारे तुला सगळं काय केलेलं आहे, कव्हर करून घेण्याचा कार्यक्रम इथं केलेला आहे. आता लक्षात घे, चिल्ड्रन पॉलिसी बघितली. आता आपण 5वा प्रकार बघूया काय ते. राजा,
आता लक्ष दे, आपण पाचवा प्रकार बघणार आहे. पाचवा प्रकार कुठला असतो पीएलआय मध्ये? पीएलआय मध्ये पाचवा प्रकार असतोय अँटिसिपेटेड एंडोमेंट अशुरन्स. लक्षात घे काय? अँटिसिपेटेड एंडोमेंट अशुरन्स. आता ह्याच पॉलिसीला शॉर्ट फॉर्म बघ, एईए म्हणतात. एईए, एईए, अँटिसिपेटेड एंडोमेंट अशुरन्स. एवढं आलं का ध्यानात? त्याचप्रमाणे ह्याला मनी बॅक पॉलिसी म्हणतात. मनी बॅक. मनी बॅक ह्याचं ठेवायचं कारण काय असेल ते काय करा, तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. ह्या पॉलिसीला मनी बॅक का म्हणतात? ज्याला खरंच माहिती असेल त्याने काय करा, कमेंट करा की या पॉलिसीला मनी बॅक पॉलिसी का म्हणतात. ते तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे थोडक्यात, असं समजा. ह्याच्यामध्ये मराठी नाव थोडक्यात सांगतो, सुमंगल. शुभमंगल नाही बरं का, सुमंगल. सुमंगल पॉलिसी याला म्हणतात शुभमंगल. ते पुढचा प्रकार आहे, तुला सांगतो काय कार्यक्रम आहे. आता अँटिसिपेटेड इन्शुरन्स, अँटिसिपेटेड एंडोमेंट इन्शुरन्स तो आहे. त्याच्यामध्ये सुरुवात झाली 1 फेब्रुवारी 1884. त्यानंतर ह्याच्यामध्ये मिनिमम वय मग किती असतंय? मिनिमम एज किती असतंय? 19 वर्ष बरं का, 19 वर्ष. आता मॅक्झिमम का लिहून देत नाही, का सांगत नाही ते तुला सांगतो. ह्याच्यामध्ये अँटिसिपेटेड एंडोमेंट इन्शुरन्सचे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये बघ, तुला आधी पहिल्यांदा ह्याच्या ज्या कंडिशन आहेत त्या सांगतो. ह्याच्यामध्ये लोन फॅसिलिटी अवेलेबल नाही, तुला लोन फॅसिलिटी अवेलेबल नाही. त्याचप्रमाणे तू काय करू शकतो, पॉलिसी सरेंडर करशील का? इथं नाही जमणार तुला पॉलिसी सरेंडर करायला, नो सरेंडर. त्याचप्रमाणे इथं तुला माहिती आहे लिमिट काय, 20,000 ते 50 लाखापर्यंत सगळीकडे आहेच. आता लक्षात घे, ह्याच्यामध्ये 2 प्रकार कसे आहेत, काय आहेत, मनी बॅक पॉलिसी याला काय म्हणतात ते बी तू लक्षात घे. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. किती? 2 प्रकार. 2 प्रकार कसे असतात? ह्याच्यामध्ये 2 प्रकारे 15 वर्षाचा एक विमा असतो. 15 वर्षाचा विमा. त्यानंतर एक 20 वर्षाचा विमा असतो. किती? 20 वर्षाचा विमा. आता 15 वर्षाचा जर विमा काढायचा असेल तर तुला सांगतो मॅक्झिमम वय किती असते आणि काय असते. इथे तुला मॅक्झिमम वय सांगण्याचं कारण काय आहे, ह्याच्यामध्ये 2 प्रकार येतात. 2 प्रकारे विमा काढला जातो. 15 वर्षाचा विमा जर असेल तर तुझं मॅक्झिमम वय पाहिजे किती? जास्तीत जास्त 45 वर्ष असेल. जास्तीत जास्त 45 वर्ष समज बरं का, मॅक्झिमम वय. त्यानंतर 20 वर्षाचा जर विमा काढशील तर 20 वर्षाच्या विम्यासाठी तुला जास्तीत वय पाहिजे 40 वर्ष. त्याच्यावर वय असेल तर तू अँटिसिपेटेड एंडोमेंट अशुरन्स काढू शकत नाही. आता ह्याच्यामध्ये काय आहे, मनी बॅक म्हणजे काय, तुला काय केलं जाईल, थोडं थोडं चारा दिला जाईल. थोडं चारा दिला जाईल म्हणजे काय, तुझे जे पैसे भरणार तू काय होईल ते तुला थोडे प्रमाणात तुला त्याचा रिटर्न भेटतो. ते कसा रिटर्न भेटतो, किती % भेटतो ते आता समजून घेतो. परीक्षेला काय करतील, तुला जोड्या लावायला प्रश्न देतील. प्रश्न कसा देतील की समजा एक वर्ष देतील आणि त्याचा बोनस रेट देतील, किती रिटर्न भेटेल ते तुला आता समजून सांगायचा प्रयत्न करतो. बघ, ह्याचं लक्ष ठेवायचं एकच कारण काय, हे बघ, दोन्ही विमे किती, एक 20 वर्षाचा, एक 15 वर्षाचा. त्यानंतर ह्याच्यामध्ये तू काय करायचंय, ह्याची 4 प्रकारमध्ये 4 इन्स्टॉलमेंट दिले जातात. किती? 4 इन्स्टॉलमेंट. 4 इन्स्टॉलमेंट कसे रिटर्न भेटतील ते सांगतो तुला. आता इकडे लक्ष दे, 4 इन्स्टॉलमेंट असे दिले जातील 20%, 20%, 20% आणि हा 40% तुझा. आता ह्याच्यामध्ये बघ, आता इकडे पण 20%, 20%, 20%, 40% असं काय केलं जाईल, तो जो बोनस असेल तो आणि तुझी अमाऊंट असेल ती काय केली जाईल, तुला दिली जाते. आता 20% कधी दिलं जाईल, पहिल्यांदा तुला 20% पहिल्यांदा दिलं जाईल बघ 6 वर्षानंतर. तुला पहिल्यांदा 20 वर्ष दिलं जाईल. किती? 6 वर्षानंतर. पॉलिसी ओपन केल्यानंतर 6 इयर आफ्टर. आता इथं किती दिवसांनी दिलं जाईल, इथं 8 वर्षानंतर केलं जाईल. किती? 8 वर्षानंतर 20%. त्यानंतर इथं किती नंतर, इथं 9 वर्षांनी परत तुला 20% अमाऊंट भेटेल. त्यानंतर इथं किती, 20 वर्षाचा विमा असेल तर तुला 12 वर्षांनी तुला परत 20% अमाऊंट भेटेल.
यायला का ध्यानात तुला 20% इथं 8 वर्षांनी भेटेल, इथं 15 वर्षाचा विमा असेल तर 6 वर्षांनी भेटेल, 20% अमाऊंट 9 वर्षांनी भेटेल, त्यानंतर इथं 12 वर्षांनी भेटेल, त्यानंतर परत 20% अमाऊंट तुला 12 वर्षांनी भेटेल, त्यानंतर इथं किती, इथं 16 वर्षांनी भेटेल, त्यानंतर ही तुझी जी शेवटची 40% रक्कम राहिलेली आहे ती तुला कधी भेटेल, ती तुला भेटेल बघ इथं 15 वर्ष तुझी पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर तुझी 40% अमाऊंट भेटेल आणि बोनस भेटेल, त्याचप्रमाणे इथे 20 वर्ष. आलं का भाऊ तुझ्या कार्यक्रमाला लक्षात? अँटिसिपेट एंडोमेंट इन्शुरन्सला मनी बॅक पॉलिसी का म्हणते, सुमंगल का म्हणते, तुला 4 इन्स्टॉलमेंट मध्ये तुला रिटर्न भेटत राहतील. त्यामध्ये मिनिमम वय तुझा 19 वर्ष पाहिजे, 15 वर्षाचा जर विमा खोलायचा असेल तर तो 45च्या वर वय नाही पाहिजे, आणि 20 वर्षाचा जर विमा खोलायचा असेल तर 40 वर्षाच्या वर वय नाही पाहिजे. लोन फॅसिलिटी अवेलेबल नाही ह्याला, त्याचप्रमाणे तू पॉलिसी सरेंडर सुद्धा करू शकत नाही. त्याचप्रमाणे तू बघितलं 20-20-20 आणि 40% असं 4 इन्स्टॉलमेंट मध्ये तुला अमाऊंट दिली जाईल. त्यामध्ये 15 वर्षाचा जर विमा असेल तर 6, 9, 12 आणि 15 असा रिटर्न आहे. त्यानंतर 20 वर्षाची पॉलिसी असेल तर तुला 8, 12, 16 आणि 20 ह्या प्रकारे काय केलं जाईल, पॉलिसीचे रिटर्न भेटले जातील. हे पाय 20-20-20 60 आणि हे किती 40 झाले, तू 100% भेटलं ना भाऊ तुला काय अमाऊंट भेटलेला रिटर्न. अशा प्रकारे अँटिसिपेट एंडोमेंट इन्शुरन्स ह्याची आपण काय केली, सगळी माहिती बघितलेली आहे. आता आपण जो 6वा आहे कुठला ते आता पाहूया. पीएलआय मधला जो 6वा प्रकार आहे ते आपण शेवटचा जो प्रकार आहे तो आपण बघूया. 6वा जो प्रकार असतो तो बघ, तो असतोय युगल सुरक्षा. युगल सुरक्षा, युगल सुरक्षा म्हणजे काय, शुभमंगल सावधान. युगल सुरक्षा म्हणजे काय, संयुक्त जीवन विमा असतो. कुठला, संयुक्त जीवन विमा. संयुक्त विमा ह्याच्यामध्ये कोण काढू शकते, काय काढू शकते, तुला ते सगळं सांगतो. पहिल्यांदा लक्षात घे, ह्याची सुरुवात कधी झाली, आपण जे मागचे जे प्रकार बघितले त्यामध्ये चिल्ड्रन पॉलिसी सुरुवात झाली 20 जानेवारी 2006 ला. बाकीचे जे 4 प्रकार आहेत त्यांची पॉलिसीची सुरुवात झाली 1 फेब्रुवारी 1884 ला. आणि आता जो 6वा प्रकार आहे त्याचं लक्षात ठेव, त्याची सुरुवात कधी झालेली आहे, 1997 साली काय झालेलं आहे, त्याची सुरुवात झाली कधी, 1 ऑगस्ट 1997 ला सुरुवात. लक्षात घे, पहिल्यांदा तुला सांगतो 1 ऑगस्ट 1997. ह्याच्यामध्ये आता मिनिमम मॅक्सिमम अमाऊंट किती आहे, आपले रेग्युलर कार्यक्रम 20,000 रुपये 50 लाखापर्यंत काय करू शकतो, पॉलिसी काढू शकतो. आता इथे युगल सुरक्षित लिहिलंय, संयुक्त विमा लिहिलंय, तो डोक्यात द्यायला पाहिजे. शुभ मंगल सावधान, नवरा बायकोची काय करू शकतो, पॉलिसी काढू शकतो. आता नवरा बायकोची काय करशील, पॉलिसी काढशील. मराठीत लिहितो भाऊ, इंग्लिश मध्ये तुला काय समजायचे ते समज. नवरा बायकोची काय करू शकशील, तू पॉलिसी काढशील. आता ह्यांची पॉलिसी काय सुरुवात केली बाबा, नवरा काय करायचं, स्वतःची इन्व्हेस्टमेंट करायचं, बायकोला कव्हर पाहिजे ना सुरक्षेला, त्यासाठी बायकोने भांडणं केली आणि म्हणली मला आता पॉलिसी पाहिजे. असा काही प्रकार झाला नाही बरं का, ते एक सांगायचं तुम्हाला, एक माझ्या म्हणून सांगायलो. नवरा बायकोची पॉलिसी काढली जाते 1 ऑगस्ट 1997 पासून सुरुवात झालेली आहे. ह्याच्यामध्ये दोघांना कव्हर प्राप्त आहे, दोघांना काही कव्हर आहे कशाचं, पॉलिसीचं. आता यांची किती, मिनिमम 20,000 ते 50 लाखापर्यंत काढू शकतो. ह्यासाठी काय लागेल, नवरा बायकोची जर पॉलिसी काढायची म्हणलं तर या दोघांपैकी एखादा तरी पीएलआय साठी पात्र असावा. लक्षात घे, पीएलआय साठी पात्र असावा. पीएलआय साठी पात्र म्हणजे तुला आलं लक्षात मला काय म्हणायचंय, पीएलआय साठी पात्र असावा म्हणजे तो कुठेतरी कामाला असाव, कुठेतरी निमशासकीय कामाला असाव, डिप्लोमा डिग्री होल्डर असाव, तर काय करतील, यांचं आपली युगल सुरक्षा शुभमंगल सावधान लावता येईल. काय करता येईल, त्यांचे पॉलिसी काढता येईल, कुठली पीएलआय काढता येईल. आता यांचं वय वर्ष किती पाहिजे लक्षात घ्या, जो अकाउंट होल्डर आहे किंवा जो नवरा आहे, नवरा कधी वयाने मोठा असते बरं का, हे पाय त्याचं वय किती पाहिजे, 21 ते जास्तीत जास्त किती 45, 21 ते किती 45 पर्यंत काय करू शकतो, पॉलिसी काढू शकतो. आज तू म्हणशील 18 ते 45 का जमणार नाही, बबड्या लग्नाचं वय किती 21 वर्ष, कोणासाठी, पोरासाठी. मुलीचं वय किती असते 18 वर्ष. आलं का लक्षात. आता तू एक सांग मला, मतदानाचं वय 18 वर्ष आणि लग्नाचं वय 21 वर्ष का ठेवलंय ते विचार कर, आणि नंतर तुम्हाला काय कर, कमेंट कर, नाही तर मला फोन वर कॉल करून सांगू. हा तुझ्यासाठी एक प्रश्न ठेव, हे पाय 21 ते 45 वर्ष काय होईल, पॉलिसी काढू शकतात नवरा आणि बायकोची. त्यानंतर मिनिमम मॅक्सिमम पाहिलं
त्यानंतर यांचा PLI साठी एक जण पात्र असावा. आता दुसरा मुद्दा लक्षात घे. दुसरा मुद्दा काय आहे? जर समजा दोन पत्नी असतील, दोन पत्नी आता मॅटर काय भाऊ, काय झालं, एखाद्याला जर दोन पत्नी असतील तर ह्याच्यामध्ये कोण पात्र ठरलं, कुठल्या बायकोला पॉलिसीसाठी ग्राह्य धरलं जातं, काय केलं जातं, ह्यासाठी ना जी वयाने मोठी आहे बरं का, वयाने जी मोठी असेल ती तर काय करू शकते, संयुक्त विमा काढू शकते. नाही तर तू म्हणशील अंगाने मोठी जमणार नाही, वयाने मोठी लागेल बरं का. नाही तू म्हणशील की पहिली पत्नीचं वय किती आहे, 22 वर्ष आहे, दुसऱ्या बायकोचं वय किती आहे, 25 वर्ष आहे, तर पहिल्या बायकोचा विमा काढतील का? तिथं नाही, तिथं काय करायला लागेल, वय बघितलं जातं, वय काय केलं जातं, वय बघितलं जातं. थोडक्यात सांग तुला उदाहरण म्हणून, काय केलं, तुझं वय समजा 25 आहे, तू काय केलं 25 आहे, तो कॉलेजमध्ये काय होतं, जुगाड होतं, काय होतं जुगाड, 24 होतं त्या पोरीचा. त्यानंतर घरच्यांनी काय केलं, तुझं 21 वयाच्या वर्षी म्हणजे 21 वयाच्या मुलीसोबत लग्न लावून दिलं. त्यानंतर तुला कर्मण झालं, त्यानंतर तू काय केलं, हे सोबत लग्न केलं, कोणाचं, कॉलेज मधल्या सोबत. त्यानंतर तू काय केलं, तुझ्या डोक्यात आलं काय करायची, पॉलिसी काढायची, कुठली काढायची, PLI काढायची. तुझ्या डोक्यात आल्यानंतर तुला हिच्यासोबत पॉलिसी नाही काढता येणार, हिची 24 वर्षाची जी कॉलेजची तुझी मैत्रीण आहे त्यासोबत तू काय करू शकतो, पॉलिसी काढू शकतो. आलं का लक्षात तुझ्या? आता ह्यापेक्षा जास्त काही पटवून सांगू शकत नाही भाऊ मी. आलं, हे पाय, 1 ऑगस्ट 1997, त्यानंतर नवरा बायकोनं कवर वयाने जी मोठी असेल त्यांना काय होईल, त्यांना काढू शकतो. त्यानंतर ह्याचा जो मॅच्युरिटी पिरियड असतो, मॅच्युरिटी पिरियड किती असतो हे बघ, 5 वर्ष ते 20 वर्षापर्यंत काय करू शकतो, मॅच्युरिटी पिरियड असतो, वर्षापर्यंत मॅच्युरिटी पिरियड बरं का. आता हे मी तुला उदाहरणाद्वारे समजून सांगतो, मी समजायला पाहिजे बड्या तुला. हे पाहिजे 5 वर्ष ते 20 वर्षापर्यंत कसं, जर समजा तू काय केलं, 26व्या वर्षी पॉलिसी काढली, किती वयाच्या 26व्या वर्षी तू काय करू शकतो, 6 वर्ष पॉलिसी भरून, किती 6 वर्ष पॉलिसी भरून तू क्लोज करू शकतो. तुला तिथं ज्यावेळेस तू पॉलिसी ओपन करतो त्यावेळेस आपल्याला काय करायला लागतंय, किती मॅच्युरिटी ठेवायची, किती प्रीमियम ठेवायचा, किती क्षमा शुल्क ठेवायची, तो सगळा कार्यक्रम करता येतोय. त्याचप्रमाणे क्षमा शुल्कची आपण काय करू शकतो, क्षमा शुल्क सुद्धा कमी करू शकतो. फक्त अँटिसिपेटेड जो इन्शुरन्स आहे, AEI इन्शुरन्स आहे, त्याच्यामध्ये आपण काय करू शकत नाही, क्षमा शुल्क कमी करू शकत नाही. एवढं लक्षात ठेव बरं का, ते सांगायचं राहिलं तुला. इथं जी AEI आपण बघितलं नाही का, AEI अँटिसिपेटेड एंडोमेंट अशुरन्स, त्याच्यामध्ये आपण क्षमा शुल्क कमी करू शकत नाही. बाकीच्या पॉलिसीमध्ये आपण क्षमा शुल्क कमी करू शकतो, प्रीमियम कमी करू शकतो. कसा कमी करू शकतो, CPC ला अर्ज करू शकतो, आणि CPC ला अर्ज केला की CPC काय करत, तुझी क्षमा शुल्क कमी करल. आलं लक्षात? मागच्या लेक्चर मध्ये तुला त्याबद्दल सांगितलंय, फक्त एक्सेप्शन केस म्हणून लक्षात ठेव, अँटिसिपेटेड एंडोमेंट इन्शुरन्स. आलं लक्षात? त्यानंतर ह्याच्यावर काय आहे, ह्याच्यावर काय भेटत नाही, लोन भेटत नाही, सरेंडर करता येत नाही. त्याचप्रमाणे चिल्ड्रन पॉलिसीवर काही भेटत नाही, लोन भेटत नाही, सरेंडर करता येणार नाही. आलं का लक्षात तुला कार्यक्रम सगळा? असे आपण एकूण किती प्रकार बघितले, PLI चे आपण एकूण 6 प्रकार बघितले. त्यामध्ये आपण ह्याला जॉईंट विमा म्हणतात, संयुक्त विमा म्हणतात, हे बघितलं. त्याचप्रमाणे आपण पहिल्यांदा बघितलं एंडोमेंट अशुरन्स, त्यानंतर आपण बघितलं होल लाईफ अशुरन्स, त्यानंतर कन्व्हर्टेबल होल लाईफ अशुरन्स बघितला, त्यानंतर चिल्ड्रन पॉलिसी बघितली, त्याचप्रमाणे अँटिसिपेटेड अशुरन्स जो तो बघितला, आणि आपण आता युगल सुरक्षा शुभ मंगल सावधान बघितलं. आलं ना तुझ्या लक्षात? ह्याच्या बाहेरच्या परीक्षेला तुला काही प्रश्न विचारणार नाही. आता तुला सांगतो बघ, 2 मिनिटं घेतो तुझे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, जे मेडिकल स्कीम आहे त्याच्याबद्दल, कोणाला मेडिकल करावं लागेल, त्याचप्रमाणे कुठली पॉलिसी कधी सरेंडर केल्यानंतर किती रुपये भेटतील, त्यानंतर तुम्हाला लोन फॅसिलिटी किती रुपयाने अवेलेबल आहे, हे सगळा कार्यक्रम पुढच्या व्हिडिओमध्ये तुला समजून सांगतो. कशासाठी रिलेटेड, PLI रिलेटेड. आता लक्षात घे, मला काय झालं, 1-2 जणांचे फोन आले की बाबा की आता सध्या फ्री चालू आहे, नंतर बंद करणार आहे का हे फ्रीवाला कार्यक्रम. बाबड्या लक्षात घे, जोपर्यंत तू परीक्षा पास होत नाही तोपर्यंत सगळा कार्यक्रम तुझ्यासाठी फ्रीच आहे. आपण फक्त काय केलेलं आहे, शैक्षणिक उद्देशाच्या दृष्टीनं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 1 रुपया कोणाचा घेणार नाही, आणि आपल्याला कोणाला दुखवण्याचा हेतू सुद्धा नाहीये. आलं लक्षात? त्याचप्रमाणे तुला जर काही मदत लागली तर लक्षात घे, इथं बघ 93 700 135 71, इथं काय कर, मला मेसेज कर, तुला काही प्रॉब्लेम असू तुम्हाला सांग. आलं लक्षात? तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.